संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। शिरूरच्या पश्चिम भागातून जाणारा अष्टविनायक महामार्ग गतिमान झाल्याने मृत्यूचा सापळा बनताना दिसतोय। काही दिवसांपूर्वीच कवठे येईमाईच्या इचकेवाडीजवळ झालेल्या अपघातात 2 ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच काल मंगळवार दिनांक 7 ला रात्री 8च्या दरम्यान दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली। त्यामुळे रस्त्यात वाहने, त्यातल्या त्या दुचाकी चालवताना योग्य त्या सुरक्षा कवचासह चालकांनी खूपच सावधानता घेण्याची गरज निर्माण झाली। या अपघाताबाबत टाकळी हाजी पोलीस दुर्ग क्षेत्राचे पोलीस हवालदार शरद वारे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरखेड तालुका शिरूर येथील 25 वर्षीय तरुण आदिनाथ गोपाळ जाधव राहणारा पिंपरखेड तालुका शिरूर हा रांजणगाव गणपती येथील मेडिकल दुकान बंद करून दुचाकीवरून आपली दुचाकी गाडी नंबर MH12XJ 4307 यावर पिंपरखेड येथे चाललेला असताना रात्री 8च्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई येथील हिलाळ फासे वस्ती नजीक याच रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या झालेल्या धडकेत जागेवरच ठार झालाय। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या गतिमान झालेल्या महामार्गावर धोकादायक ठरणाऱ्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांकडून व्यक्त होते। या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करतात। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।